नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजेच शिक्षकांसाठी असलेली TET परीक्षा, पोलीस भरती परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत आहोत. आणि या मार्गदर्शनामध्ये आता आपण व्याकरणातील वेगवेगळे घटक पाहत आहोत. त्यातीलच मराठी व्याकरणामधील वर्णांची उच्चार स्थाने आपण पाहणार आहोत. आता वर्णांची उच्चार स्थाने याचा अर्थ एखादा वर्ण आहे आणि तो वर्ण कोठून उच्चार केल्यानंतर त्याचा योग्य उच्चार होतो ते आपण पाहणार आहोत. अथवा या ठिकाणी वेगवेगळी उच्चार स्थाने दिलेली आहेत आणि इथे वर्ण दिलेले आहेत. हे आपल्याला माहिती असायला हवे. आता कंठ्य वर्ण, आता कंठ्य म्हणजे कंठ, हा कंठ, कंठातून होणारा उच्चार आहे त्याला कंठ्य वर्ण असं म्हणतात. मग बघा कंठातून होतो. तसाच आ, नंतर कचा वर्ग सगळा, क, ख, ग, घ, ङ. ज्या ठिकाणी आता आपण कंठावर हात ठेवल्यानंतर आपल्याला त्याचा उच्चार या वर्णांचा तेथून होतो हे लक्षात येईल. त्याचप्रमाणे पुढील वर्ण पहा. तालव्य वर्ण. तालव्य याचा अर्थ काय? टाळू. टाळूच्या वरच्या बाजूला जीभ लागणे म्हणजे आपला जो टाळा आहे हा वरचा भाग आहे त्याला अशी मधला भाग जिभेचा लागतो त्याला तालव्य वर्ण म्हणतात. हे कोणते आहेत बघूया. ई म्हणताना जीभ बघा वर लागते टाळूला आणि उच्चार होतो. ई टाळूला न लागता जीभ ईचा उच्चार आपण करू शकत नाही म्हणजे ह्या कुठल्याही अक्षरांचा उच्चार करू शकत नाही म्हणून त्यांना तालव्य वर्ण म्हणतात. ई, च, छ, ज, झ, य आणि श. आता हे श आहे आणि हे श आहे यातला फरक आपल्याला उच्चार स्थानामुळे लक्षात येईल. म्हणजे तालव्य वर्णांमध्ये च चा वर्ग येतोच त्याशिवाय ई येतात आणि य आणि श येतं. आता मूर्धन्य वर्ण. मूर्धा म्हणजे आपला जो टाळूचा भाग आहे वरचा आणि हे दाताचा आहे हा मधला चरचरीत जो भाग आहे त्या ठिकाणी जिभेचा शेंडा लागतो. तिथं जिभेचा शेंडा लागल्यानंतर ज्या अक्षरांचा म्हणजे वर्णांचा उच्चार होतो त्यांना मूर्धन्य वर्ण म्हणतात. असे कोणते आहेत बघा. रू म्हणताना जीभ कुठं असते पहा. आता टचा वर्ग पहा. ट, ठ, ड, ढ, न. म्हणजे संपूर्ण जिभेचा शेंडा आहे तो या वर्णाच्या जिभेच्या दाताच्या आणि टाळूच्या मधला भाग आहे. चरचरीत अशा रेषांचा हिरड्यांचा वरचा भाग किंवा हिरड्यांचा भाग आहे त्या ठिकाणी जीभ लागते. जिभेचा शेंडा जीभ आणि उलटी अशी होते आणि लागते म्हणून यांना मूर्धन्य वर्ण असं म्हणतात. म्हणजे ट, ठ, ड, ड, न टचा वर्ग आहे त्याशिवाय रू हा स्वर आहे आणि त्यानंतर र म्हणताना सुद्धा जीभ मूर्धेला लागते. श म्हणताना जीभ मूर्धेला लागते आणि ळ मूर्धेला जीभ लागल्याशिवाय ळचा उच्चार होत नाही. आता दंत्य वर्ण पाहूया. दंत्य म्हणजे दात. दातांना जीभ लागते आणि उच्चार होतो. दातांना जीभ न लागता किंवा न लावता या वर्णांचा उच्चार करता येत नाही आणि दातांना जीभ लावल्याशिवाय हे वर्ण उच्चार करता येत नाही म्हणून यांना दंत्य वर्ण असं म्हणतात. म्हणजे या वर्णांचा उच्चार करताना आपली जीभ आहे ती दातांना लागते. रू बघा जिभेचा शेंडा लागतो. त म्हणताना जीभ दातांना लागते. थ, द, ध, न. आता हे न म्हणताना जीभ मूर्धेला लागली पाहिजे आणि हे न म्हणताना जीभ दंत दाताला लागली पाहिजे. म्हणजे हा फरक आहे तो लक्षात घेतला पाहिजे आपल्याला दंत्य वर्ण आणि मूर्धन्य वर्णातला. ल म्हणताना जीभ दाताला लागते आणि स म्हणताना सुद्धा जीभ दाताला लागली पाहिजे. आता ओष्ठ्य वर्ण म्हणजे या ज्या वर्णांचा उच्चार करताना ओठांची मदत घ्यावी लागते त्या वर्णांना ओष्ठ्य वर्ण म्हणतात. यापैकी कोणत्याही वर्णाचा उच्चार ओठांच्या मदतीशिवाय करता येत नाही.
आता ऊ आहे, ऊ बघा ओठांची चुंबळ करावी लागते, ऊ ओठांची चुंबळ करावी लागते. प ओठांवर ओठ दाबून फेकले जातात, हवा फेकली जाते. फ ब भ म म्हणजे प वर्गातील सर्व वर्ण आहेत, त्याशिवाय उ आणि उ हे ओष्ठ्य वर्ण आहेत. आता हा जो प्रकार आहे पुढचा, कंठ आणि तालव्य मिश्र वर्ण आहेत. म्हणजे कंठांतूनही उच्चार होतो आणि टाळूला जीभ लागते, अशा वर्णांना कंठ तालव्य म्हणतात. कंठाची मदत घ्यावी लागते, टाळूची मदत घ्यावी लागते. ए कंठातून उच्चार येतो ए, ऐ आणि जीभ मधला भाग जिभेचा वरती टाळूला लागतो. म्हणजे ए ऐ हे कंठ तालव्य वर्ण आहेत. आता कंठौष्ठ्य वर्ण म्हणजे कंठ उच्चार कंठातून होणार आणि ओठांची पण मदत घ्यावी लागणार, असे जे वर्ण आहेत त्यांना कंठौष्ठ्य वर्ण म्हणतात. ओ औ म्हणजे कंठातून उच्चार, ओठांची चुंबळ करावी लागते, तेव्हाच हे उच्चार होतात. त्याचप्रमाणे दंतौष्ठ्य म्हणजे दंत आणि ओठ यांची मदत घ्यावी लागते. व म्हणताना जीभ दातांना लागते आणि ओठांची चुंबळ होते, म्हणून व हे एकमेव वर्ण असा आहे की ते दंतौष्ठ्य आहे. आता दंत तालव्य वर्ण, या ठिकाणी तालव्य वर्णामध्ये च छ ज झ आहे, पण हे च छ ज झ म्हणताना जीभ दातांनाही लागते, म्हणून त्यांना दंत्य तालव्य वर्ण असं म्हणतात किंवा दंत तालव्य वर्ण असे म्हणतात. तर अशा प्रकारे हे वर्णांचे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 प्रकारची उच्चारस्थाने आहेत. ह्या 9 प्रकारच्या उच्चारस्थानांचा तुम्ही निश्चितच चांगल्या पद्धतीने या व्हिडिओच्या आधारे अभ्यास कराल आणि हा भाग तुमचा चांगला समजेल, तुम्हाला चांगला पक्का होईल अशी खात्री आहे. एवढेच या ठिकाणी पुरे. धन्यवाद.